रतन टाटा यांचे प्रेरणादायक विचार जे तुमचं आयुष्य बदलून देतील. 1. टीव्हीचं आयुष्य खरं नसतं आणि आयुष्य टीव्ही सिरियलसारखं नसतं. खऱ्या आयुष्यात फक्त काम आणि कामच असतं. 2. तुम्ही कधी पाहिलं आहे का टीव्हीवर जाग्वार, BMW, फरारी यांच्या जाहिराती येतात? तर नाही, कारण हे सगळं असणाऱ्यांजवळ टीव्ही पाहण्यासाठी वेळ नसतो. 4. आपल्या सगळ्यांजवळ सारखीच योग्यता नसते, पण आपल्याजवळ आपल्यामधील प्रतिभा विकसित करण्यासाठी समान संधी असते. 5. मी बरोबर निर्णय घेण्यावर विश्वास ठेवत नाही. मी निर्णय घेतो, त्यानंतर त्या निर्णयांना बरोबर सिद्ध करतो. 6. लोखंडाला कोणीही नुकसान पोहोचवू शकत नाही. ते काम लोखंडाचा गंजच करते. ठीक त्याप्रमाणेच कोणत्याही व्यक्तीला त्याच्या मानसिकतेशिवाय दुसरं कोणीही नष्ट करू शकत नाही. 7. आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी चढउतार गरजेचे आहे. जसे ECG मध्ये सुद्धा एक सरळ रेषेचा अर्थ असतो की आपण जिवंत नाही. 8. जर लोक तुमच्यावर दगड मारत असतील तर त्या दगडांचा उपयोग तुमचा महल बनवण्यासाठी करा. 9. प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी विशेष प्रतिभा असते, त्यामुळे सफलता मिळवण्यासाठी आपल्यामधील गुणांना ओळखायला शिका. 10. दुसऱ्यांची नक्कल करणारा व्यक्ती काही काळासाठी पुढे तर जाऊ शकतो, पण खूप पुढे जाऊ शकत नाही. 11. आपण सगळे माणूस आहे ना की मशीन, त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आनंद आणा, गंभीरता नाही. 12. सत्ता आणि पैसा हे माझे प्रमुख सिद्धांत नाही. 13. चांगलं शिक्षण घेणारे आणि कठोर मेहनत करणाऱ्या आपल्या मित्रांची कधीही चेष्टा करू नका. एक वेळ अशी येऊ शकते की तुम्हाला त्यांच्या हाताखाली काम करावे लागेल. 14. ज्या दिवशी मला उंच भरारी घेता येणार नाही, तो दिवस माझ्यासाठी दुःखद दिवस असेल. 15. आपलं आयुष्य चढ उतारांनी भरलेलं असतं, त्याची सवय लावून घ्या. 16. कॉलेजचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर 5 आकड्यांच्या सॅलरीचा विचार करू नका. एका रात्रीत कोणीही प्रेसिडेंट बनत नाही, त्यासाठी कठोर मेहनत करावी लागते. 17. लोक तुमच्या स्वाभिमानाची तोपर्यंत कदर करणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवत नाही. 18. तुम्ही केलेली चूक फक्त तुमची आहे, तुमचं अपयश फक्त तुमचं आहे. कोणालाही दोष देऊ नका, तुमची ही चूक सुधारा आणि पुढे जा. 19. तुमचे आईवडील तुमच्या जन्मापूर्वी इतके निरस नव्हते जेवढे तुम्हाला आज वाटत आहेत. तुमचं पालन पोषण करण्यासाठी त्यांनी इतके कष्ट केले आहेत, त्यांचा स्वभाव बदलला. 20. सांत्वना पुरस्कार फक्त शाळेमध्ये पाहायला मिळतो. काही शाळेमध्ये तर पास होईपर्यंत परीक्षा द्यावी लागते, पण बाहेरच्या जगाचे नियम वेगळे आहेत. तिथे हरणाऱ्यांना संधी दिली जात नाही. 21. आयुष्याच्या शाळेमध्ये वर्ग नसतो, तिथे 1 महिन्याची सुट्टी नसते आणि कोणी शिकवणारा शिक्षकसुद्धा नसतो. तिथे सगळं काही आपल्यालाच करावं लागतं. 22. जगामध्ये करोडो लोक मेहनत करतात, तरीही सगळ्या नात्याचे वेगवेगळे परिणाम पाहायला मिळतात. या सगळ्यांसाठी मेहनत करण्याची पद्धत जबाबदार आहे, त्यामुळे माणसाला त्याच्या मेहनत करण्याच्या पद्धतीमध्ये करावा लागेल. 23. मी लोकांना प्रोत्साहित करून नेहमी म्हणत असतो की प्रश्न विचारा, नवीन विचारांवर बोला, नवीन तंत्रज्ञान आणि नवीन आयडिया घेऊन पुढे चला. 24. तुम्ही नेहमी ज्या गोष्टीला बरोबर मानता त्या गोष्टी घेऊन खंबीरपणे उभे राहा आणि जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत निष्पक्ष बनून राहा. 25. आपण सफल व्यक्तींकडून नेहमी प्रेरणा घेतली पाहिजे की ते सफल होऊ शकतात, तर आपण का नाही, पण प्रेरणा घेताना डोळे उघडे ठेवले पाहिजे. 26. अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या मला परत जगण्याची संधी मिळाली तर कदाचित मी वेगळ्या पद्धतीने पूर्ण करेल, पण मला मागे वळून हे पाहायचे नाही की मी काय करू शकलो नाही. 27. आयुष्यामध्ये फक्त चांगली शैक्षणिक योग्यता आणि चांगले करिअर पुरेसे नाही, तर त्याबरोबर तुमचे ध्येय असले पाहिजे की एक संतुलित आणि यशस्वी आयुष्य जगावं. 28. सर्वात मोठे अपयश म्हणजे प्रयत्न न करणे. 29. माझा कठोर परिश्रम आणि तयारीवर पूर्ण विश्वास आहे. मी गोष्टी कधीही नशिबावर सोडण्यावर विश्वास ठेवत नाही. 30. तुम्ही कुठून आले आहे याचा नेहमी अभिमान बाळगा, तुमची मुळं कधीही विसरू नका. 31. प्रत्येक छोटी संधी तुम्हाला मोठे बनवू शकते. आपण जी संधी गमावतो त्याच्यासाठी शेवटी आपल्याला पश्चाताप होतो. 32. आपण या जगामध्ये फक्त एका मोबाईलच्या रिचार्जप्रमाणे आहे, जे आपली व्हॅलिडिटी संपल्यानंतर संपून जाईल. आपल्या सगळ्यांना एक व्हॅलिडिटी आहे. 33. जर आपण भाग्यशाली असेल तर कमीत कमी 50 वर्ष जगू.
उद्या 50 वर्षामध्ये फक्त 2500 विकेंड असतात. मग आपण फक्त कामच केले पाहिजे का? आयुष्याला इतकं कठीण बनवू नका की आनंद तुमच्यापासून दूर जाईल. 34 तुम्ही कितीही महाग वस्तू खरेदी केली तरीही एक दिवस तुम्हाला याची जाणीव होईल, याचा काहीही उपयोग नाही. 35 सगळ्यात मोठी रिस्क म्हणजे कोणतीही रिस्क न घेणे. आजच्या काळात वेगाने बदलणाऱ्या जगामध्ये रिस्क न घेणे एक मात्र रणनीती आहे. याच्यामध्ये अपयशी होण्याची गॅरंटी आहे. 36 आयुष्यामध्ये केव्हाही आव्हानांचा सामना करावा लागेल तेव्हा मागे सरकू नका. दृढ शक्तीने त्याचा सामना करा, कारण ती यशाचा आधार आहे. 37 जर तुम्हाला नेतृत्व दिले असेल तर जबाबदारीचा विचार करा, कारण देण्याचा नाही. 38 तुमच्याकडे येणाऱ्या संधीची वाट पाहू नका, आपल्या संधी स्वतः बनवा. 39 फक्त पैसा आणि प्रसिद्धी मिळवणेच पुरेसे नाही. विचार करा, ज्या दिवशी तुमचं ब्रेकअप होईल त्या दिवशी कंपनीमध्ये प्रमोशन मिळवण्याचा काही अर्थ नाही. जेव्हा तुमची पाठ दुखत असेल तेव्हा कार ड्रायव्हिंग करायला आनंद वाटत नाही. 40 जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये टेन्शन असेल तेव्हा शॉपिंग करायला सुद्धा आनंद वाटत नाही. हे आयुष्य तुमचं आहे, त्याला इतकं गंभीर बनवू नका. आपण सगळे या जगामध्ये काही वेळाचे पाहुणे आहेत, त्यामुळे जगण्याचा आनंद घ्या. आयुष्याला जास्त गंभीरतेने घेऊ नका. 41 सगळं ठीक आहे. कधी कधी कामातून सुट्टी घेणे, लेक्चर बंक करणे, परीक्षेत कमी मार्क पाडणे किंवा लहान बहीण भावांबरोबर भांडणे सगळं ठीक आहे. जेव्हा आपण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये असू तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला हसवतील. आणि कंपनीचे प्रमोशन, 24 तास सलग काम, या सगळ्यांना त्या दिवशी काहीही अर्थ नसेल. आपण सगळे माणूस आहेत, कम्प्युटर नाही. आयुष्याचा आनंद घ्या, त्याला नेहमी गंभीर बनवू नका. 43 झाड कापण्यापूर्वी कुऱ्हाडीचे धार पाहणे गरजेचे असते. त्यामुळे जर 8 तासात झाड कापायचे असेल तर 6 तास कुऱ्हाडीचे धार तेज करण्याचा प्रयत्न करा, तर सफलता मिळण्याची शक्यता वाढते. 44 कोणतेही काम निर्धारित वेळेतच पूर्ण केले पाहिजे आणि तेच काम केले पाहिजे ज्यामध्ये आनंद मिळेल. 45 जी व्यक्ती खूप यशस्वी आहे मी तिचे कौतुक करतो, पण जर ते यश लोकांबरोबर निष्ठुर आणि क्रूर वागून मिळवले असेल तर मी त्या व्यक्तीचे कौतुक तर करू शकतो पण इज्जत करू शकत नाही. 46 जेव्हा तुम्ही स्वप्नांनी सुरुवात करता आणि ध्येय ठेवून काम करता तेव्हा यश नक्की मिळते. 47 यशाचे मोजमाप तुम्ही घेतलेल्या पदावर नाही तर तुम्ही इतरांवर काय प्रभाव टाकता यावर अवलंबून असते. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.